नंतरची राज्यसभा यातही काही अडचण येईल असं मला तरी वाटत नाही. शिवसेनेचा एक गट आणि काँग्रेसचा एक गट वारंवार तेच म्हणतोय की विलिनीकरणासंदर्भात भूमिका स्पष्ट करावी. तुम्ही या दोन्ही पक्षांसमोर विलिनीकरणाची आम्हाला असं कोणी सांगितलेलं नाही, पण विलिनीकरण अजितदादांच्या निधनानंतर पूर्णपणाने चर्चा थांबलेली आहे. आता चर्चा पुढे जाणं शक्य नाही आहे आणि आम्ही आता चर्चाही कोणाबरोबर करत नाही. त्यामुळे दोन्ही बाजूच्या भावना काय आहेत याला शेवटी सगळ्यांना समजून घेणारा नेताच आता नसल्यामुळे विलिनीकरणाची चर्चा पूर्णपणाने थांबलेली आहे आणि आता इथून पुढे विलिनीकरण होण्याची शक्यता नाही आहे. विलिनीकरण हाच नेमका मुद्दा होता की ज्याच्यामुळे उभाट्यातल्या नेत्यांना एक वेगळं मत होतं आणि त्याच्यामुळेच काही नावांना ते विरोध करू पाहत होते किंवा नाही, उभाट्यामधून कोणी काही विरोध केला आहे असं मला वाटत नाही. शेवटी पक्षाची स्वतःच्या सध्या सिटिंग असणाऱ्या सदस्यांबद्दल पुन्हा पक्ष नेतृत्वाने मागणी करणं हे काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही. जे त्यांच्यासाठी आहे तेच आमच्यासाठी आहे. त्यामुळं त्यांच्याकडून आमच्या कुठल्या नावाला विरोध झाला किंवा त्यांना वेगळे काही आक्षेप होते असं मला वाटत नाही. काँग्रेसकडनं आणि आदित्य ठाकरे यांच्याकडनं वारंवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं मवियामध्ये आपली राजकीय भूमिका स्पष्ट करावी असा वारंवार उल्लेख केला जात आहे. खरं तर शरद पवारांनी मविया एकत्र आणली तरी सुद्धा पक्षाची भूमिका स्पष्ट करण्याची गरज वाटते का नाही, आमची भूमिका स्पष्ट आहे. विलिनीकरणाची चर्चा अजितदादांच्या आग्रहाने सुरू झालेली होती, पण ती पूर्ण झाली नाही. अजितदादांचं निधन झालं. त्यामुळे आता विलिनीकरणाची चर्चा कुठे होण्याची शक्यता सुतराम नाही आणि विलिनीकरण हा प्रश्न आता पूर्णपणाने बाजूला गेलेला आहे. त्यामुळं आमच्या दोन्ही मित्रपक्षाला याबद्दल आता काही शंका आहे असं मला वाटत नाही. सर, रोहित पवारांनी आता जी पीसी घेतली आहे त्यामध्ये त्यांनी सांगितले की VSR कंपनीच्या मालकाचा मला फोन आला आणि त्यात त्यांनी सांगितले की माझी वरपर्यंत ओळख आहे, तुम्ही काही केलं तरी माझं काही होणार नाही. अजित पवार किमान आपला माझी अपेक्षा आहे की महाराष्ट्र सरकारने गृह खात्याने पारदर्शी चौकशी करावी. टेक्निकल चौकशी जी आहे म्हणजे ब्लॅक बॉक्स मिळाल्यावर त्यात काय झालं काय नाही ही एक चौकशी, ॲक्सिडेंट कसा झाला कळायला. पण जे रोहित पवार यांनी दुसरे आक्षेप घेतलेले आहेत म्हणजे पायलट बदलला का, मग तो पायलट बदलला तर मग पायलटच्या कॉल रेकॉर्डची हिस्ट्री काढणं, त्यांचा कोणाशी कॉन्टॅक्ट झाला याच्याबद्दल तपशील करणं, ज्याचा जो पायलट चालवायला होता ॲक्च्युली तो का तिथं आला आणि तो आला असेल तर मग त्याचे मागच्या 2-3 महिन्यात त्याला कोण भेटलं, त्याच्याशी कोणी चर्चा केली याविषयी देखील जरा तपशील काढावा. म्हणून CIDकडे मला वाटतं हा तपास चालू आहे आणि ते याच्या खोलात लवकर जातील अशी माझी अपेक्षा आहे. आणि सरकारने देखील खोलपर्यंत तपास करावा, कारण एवढ्या मोठ्या नेत्याचं निधन झाल्यानंतर सरकारने याच्यात जी काही महाराष्ट्राच्या मनात शंका आहे तो गैरसमज असेल तर तो पूर्णपणाने दूर करायचा प्रयत्न केला पाहिजे. त्यांनी प्रेझेंटेशन देखील केलं, त्याच्यामध्ये ब्लॅक बॉक्सवरती अनेक संशय निर्माण केले जात होते. ब्लॅक बॉक्स त्यावेळेस व्यवस्थित होता असे देखील फोटो त्यांनी त्यावेळेस दाखवलेले आहेत. ठीक आहे, मला त्याच्याबद्दल तपशील माहिती नाही. मालक रोहित पवारांना फोन करून सांगतोय की तुम्ही काही करा, माझं काही होणार नाही, माझी वरपर्यंत होणार. ही मगरुरी कशी काय एवढा नाही, रोहित पवारांनी ते माहिती तुम्हाला दिलेली आहे, त्यावर त्यांनी अशी भूमिका घेतली असेल तर त्याविषयी देखील जो ओव्हर कॉन्फिडन्स काही लोकांचा आहे त्याबद्दलही सरकारने अजून तपशिलात जाऊन अभ्यास केला पाहिजे, तपासणी केली पाहिजे, शोध घेतला पाहिजे. जय पवारांनी देखील व्हिडिओ ट्विट केला होता, इंस्टाग्रामवरती पोस्ट केला होता. मालकाचा मुलगा जो आहे तो पायलटच्या सीटवरती झोपलेला तो व्हिडिओ त्यांनी देखील पोस्ट केला होता. त्यांनी देखील प्रश्न निर्माण केले. असे काही गंभीर मुद्दे पुढे आलेले आहेत आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या मनात एक प्रचंड मोठी शंका निर्माण झालेली आहे आणि ती शंका निरसन करण्याचा प्रयत्न सर्व तपास यंत्रणा करतील अशी आमची अपेक्षा आहे. शंका जर महाराष्ट्राच्या मनात राहिली तर मात्र हे योग्य नाही. त्याविषयी मग आणखीन पुढं वेगळ्या पद्धतीनं पावलं काही लोक उचलतील. तर याकडे आपलं लक्ष असेल, पण तुर्तास